एका गाडीवाल्याला तिकडे. ठीक आहे, थांब तर पाणी देते. दादा तुला भूक पण लागली असेल ना? खा तू, मी काहीतरी बाहेरचं खाईन. 4 दिवसापासून काय ना खाल्लं, हे भेटलं तर खूप. यार मी याची माफी मागायला आलेली, यानेच माझी माफी मागितली. दादा तू तुझी काळजी घे. हा ठीक आहे. बिचारा पोरगा, त्याला किती लागलंय, त्याला बघणार पण कोण नाही. आई बरोबर बोलत होती, काही लोकांना तर जेवायला पण भेटत नाही. आता मला समजली अन्नाची व्हॅल्यू काय असते ते. मी त्याच्यासोबत खूप चुकीचं केलं तरी पण त्याने माझी माफी मागितली. दादा मला तुझी माफी मागायची आहे, मला माफ करशील ना? स्वीटी, काय झालं बाळा तुला? मम्मा, एक गरीब पोरगा आहे, मी रोज स्कूलला जाताना मला तो दिसायचा. अरे स्वीटी, काय झालं बाळा? स्वीटी, तू तर काही चुकीचं केलं नाही ना बाळा? मम्मा मी एका माझ्या फ्रेंड्ससोबत तरी खोटीसाठी केली. वाईट गोष्ट आहे बाळा. आणि मम्मा मी हे काय रोज बघते, मी त्याला सॉरी बोलून ट्राय करते पण नाही होत आहे. का होत नाही? जर आपण कोणती चुकी केली, आपण त्याची क्षमा मागितली तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे बाळा. असं कोणाचाही अपमान करायचा नाही बाळा. लहान मोठं गरीब श्रीमंत असे भेद मानायचे नाही. ठीक आहे? तुझी बॅग आज एवढी हलकी का वाटते? तुझी वॉटर बॉटल आणि टिफिन कुठे आहे? आज मी स्कूलला जात होती ना, तेव्हा तर ना त्याच्या डोक्याला, हाताला, पायाला वगैरे ना सगळीकडे रक्त वगैरे त्याने का कपड्याने बांधलेलं, त्याला खूप दुखत होतं. त्याला माझं टिफिन आणि वॉटर बॉटल दिला. व्हेरी गुड बच्चा. आय एम प्राउड ऑफ यू माय चाइल्ड. सगळं जेवण संपलं. वा, सगळं स्वच्छ पण केलंय. हुशार झाली माझी मुलगी. काय झालं बाळा, तुला झोप नाही येते का? एकेकाळी एक लाडवाची भूमी होती. तिकडे स्वीटी नावाची एक राजकुमारी होती. तिच्याकडे जो तिळगुळाचा लाडू होता, तिला त्यातला गोडवा सगळीकडे पसरायचा होता. तिने तिचा लाडू तिच्या मित्रांबरोबर शेअर केला. तिच्या त्या मित्राचं नाव होतं सनी. पण सनीने तर तो लाडू कधी खाल्लाच नव्हता आणि त्यामुळे सनीला तो लाडू खूप आवडला. आणि स्वीटीला विश्वास होता या लाडूच्या गोडव्याने आमची मैत्री आणखीन गोड होईल. अशा प्रकारे स्वीटीची आणि सनीची मैत्री एकदम घट्ट लाडूच्या गोडव्यासारखी घट्ट झाली आणि त्यांच्या मैत्रीमध्ये कायम गोडवा आला. बस, आता मी काय सांगते ऐक. हे लाडू, हे तिळगुळ पहिले तू नेऊन गणपती बाप्पांना द्यायचे. ठीक आहे? गणपती बाप्पांना ठेवायचे असतात पहिले. मम्मा,
हे लाडू तर गोडच असतात ना? हा, तर ना आपण हे लाडू कोणाला देताना असं का बोलतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला? बाळा, तीळ आणि गुळ. गुळ म्हटलं तर गोडव्याचं प्रतीक आणि तीळ म्हटल्याच्या नंतर तीळ आणि गुळ ज्यावेळेस एकत्र मिक्स होतात ना त्यावेळेस होतो हा तिळगुळ. हा नुसता लाडू नाही बाळा, याचं खूप महत्त्व आहे जीवनामध्ये. ज्यावेळेस तू हा लाडू कोणालाही देशील आणि त्या व्यक्तीबरोबर तुझं कधी भांडण झालं असेल तर तू हा लाडू दिल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याला म्हणणार ना की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, त्याच्यानंतर तो व्यक्ती तुझ्याशी कधीच भांडणार नाही आणि तुमच्या नात्यामध्ये एक छान असा या तिळगुळासारखा गुळासारखा गोडवा निर्माण होणार. समजलं बाळा? आणि आपण कधीही घरामध्ये काहीही गोड बनवल्याच्या नंतर सणावाराच्या वेळेला आपण पहिले बाप्पांना आपल्या प्रसाद चढवायचा. म्हणून आता तू हा तिळगुळाचा प्रसाद पहिले नेऊन गणपती बाप्पांना दे आणि गणपती बाप्पांना सांग काय माझ्याबरोबर गोड राहा. समजलं माझं बाळा? मम्मा ऐक ना, तुम्हाला टिफिन मध्ये हे भरून देशील लाडू? का ग बाळा? मी तुला आल्यावरती सांगेन. बरं ठीक आहे. हा, एक मिनिट मी टिफिन घेऊन आले. हे घे मम्मा, मला याच्यात भरून दे. पण बाळा, हे तू लाडू कुठे घेऊन चाललीस? मी आल्यावरती तुला सांगते. नहीं देखा मैंने। ठीक है अंकल। अरे याच्यासोबत काय चुकीचं तर झालं नसेल ना? गेला कुठे हा? देवा, मी त्या दादासोबत खूप वाईट केलंय, मला त्याची माफी मागायची आहे. तू कुठे आहे? त्याला शोधून काढ. दादा, मला माफ कर. मी तुला सोबत पहिले खूप वाईट केलं, माझ्या फ्रेंड समोर तुझी इन्सल्ट केली. प्लीज मला माफ कर. सॉरी. काही नाही सोबत राहतो. दादा फोन कर. गोड गोड. या जगात काही चांगले लोक तर काही वाईट लोक आहेत, पण खरंच गोड बोलून मनातलं खरं सांगणारे खूप कमी आहेत.